गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करा, गायीचे सर्व कत्तलखाने बंद करा, गौहत्या करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करा. मागण्याकरिता बहुजन कृती समिती वाशीम जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रपतीस निवेदन सादर. दिनांक 8/6/2026 रोजी 12:30 वाजता बहुजन कृती समिती वाशीम जिल्ह्याच्या वतीने माननीय तहसीलदार कारंजा लाड जिल्हा वाशीम यांच्या मार्फत महामहिम माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे, देशातील गायीचे सर्व कत्तलखाने बंद करावे, तसेच गौहत्या करणाऱ्या विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी असे नमूद करण्यात आले. राजू अवताडे यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना सांगितले की आज भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात गायीचे कत्तलखाने असून करोडो अरबो रुपयाचे गोमांस विदेशात निर्यात केल्या जात आहे. देशात बऱ्याच ठिकाणी गोवंश व गायीने भरलेले ट्रक कत्तलखान्याकडे नेत असताना पकडण्यात येत असून सदर गोवंशाची अवैध वाहतूक करणारे मुस्लिम समाजाचे लोक नसून हिंदू समाजाचे लोक आढळून येत आहे आणि मुस्लिम समाजाला गोहत्येच्या नावाखाली विनाकारण बदनाम करण्यात येत असून बऱ्याच ठिकाणी त्यांना मारहाण करून मारण्यात सुद्धा आले आहे. आज देशातील गोमातेचा मुद्दा घेऊन समाजात हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना हिंदू संघटना गौहत्या बंदी व्हावी याकरिता पुढाकार घेताना दिसून येत नसल्याने गौमातेचा मुद्दा हा फक्त राजकारणासाठीच वापरला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात गौहत्या व गायीचे कत्तलखाने बंद करावे तसेच गायीला राष्ट्रीय माता घोषित करावे याकरिता देशातील मुस्लिम समाज मोर्चे व विविध आंदोलने करीत असून त्यांच्यासोबत जगद्गुरू शंकराचार्य व देशातील साधू संत सुद्धा सहभागी होत असून सदर आंदोलनाला समर्थन देत आहात. त्यामुळे देशात प्रथमच हिंदू मुस्लिम बंधू भावाचे एकतेचे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिम समाजाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मुस्लिम समाजाचे खूप मोठे योगदान राहिले असून आजही पंजाब हरियाणा येथील नैसर्गिक आपत्ती असो, कुंभमेळ्यातील घटना असो किंवा दिल्लीतील अग्निकांड असो, या ठिकाणी मुस्लिम समाजाने हिंदू समाजाला अन्न वस्त्र औषधीचा पुरवठा करून खूप मोठी मदत केली असून मुस्लिम समाजाने येथे मानवतेचे दर्शन घडवले आहे. अशा ठिकाणी समाजात जातीयवाद जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कट्टरवादी कोणत्याही हिंदू संघटनेने मदत केली नव्हती. तसेच या कट्टरवादी हिंदू संघटनांनाही कधीही शेतकरी विद्यार्थी महिलांवरील अत्याचार, परिनीट परीक्षा पेपर तसेच इतर बऱ्याच परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद झाले. त्यावेळी आणि महागाईच्या विरोधात जनतेला न्याय देण्याकरिता रस्त्यावर उतरून कधीही आंदोलने केली नाही हे सर्वांना माहीत आहे. मुस्लिम संघटनांनी मस्जिद व गावांमध्ये वर्गणी गोळा करून अपघातग्रस्त भागामध्ये हिंदू लोकांना निर्वास्तपणे मदत केली आणि हिंदू मुस्लिम मध्ये बंधुभाव कायम असल्याने सिद्ध करून दाखवले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कट्टरवादी हिंदू संघटना देशात फक्त हिंदू मुस्लिमचा मुद्दा उपस्थित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. हे देशासाठी अत्यंत दुर्भाग्याची बाब असून हिंदू मुस्लिम समाजाने आता तरी जागरूक होऊन जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यापासून सतर्क राहून राष्ट्रीय एकात्मता, अखंडता व देशात जातीय सलोखा अबाधित राखण्याकरिता सर्वांनी एकजुटीने सहकार्य केले पाहिजे. किशोर मानकर यांनी सांगितले की गोमातेपासून शेण व मूत्र मिळत असल्याने त्यापासून शेती उपजाऊ होऊन शेतीची उत्पादन क्षमता वाढते. गायीचे दूध सर्वांकरिता अमृतासारखे असून तूप दुधासारखे काम करते, तूप औषधासारखे काम करते. तसेच मानव जातीकरिता गोमाता आरोग्यवर्धिनी असून तिचे पूर्णपणे संरक्षण झाले पाहिजे. म्हणून देशात पूर्णपणे गोहत्या बंदी करून देशातील सर्व गायीचे कत्तलखाने बंद झाले पाहिजे. याकरिता सर्व समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन संभाव्य आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. गोमातेपासून मिळणारे शेण, मूत्र, दूध, दही, लोणी, ताक व तुपाच्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती व देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये गौमातेचे मोठे योगदान आहे. सरकारने लोकसभेचे विशेष सत्र आयोजित करून गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे, देशातील सर्व गायीचे कत्तलखाने बंद व्हावे याकरिता विधेयक मंजूर करून देशात गौहत्या पूर्णपणे बंद करावी. सदर मागण्या 90 दिवसात मंजूर झाल्या नाही तर बहुजन कृती समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलने आयोजित करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. निवेदन देताना अब्दुल राजीक शेख, विनोद गणवीर, ओंकार काकडे, धम्मपाल इंगळे, प्रदीप वानखडे, मनोज कानकिरट, दिलीप रोकडे, रमेश टुले, मन्नानभाई कामनवाले, मोहिनुद्दीन सौदागर, प्रमोद देवडे व इतर 35 ते 40 नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 प्रतिनिधी विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. गाड्या केल्या पाहिजे. हा, नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह आणि परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या मागं जो जमाव दिसतो हा जमाव विविध सामाजिक संघटनेचे वैदर्भीय लोक इथे एकत्र आले आहे.
राहतात विदर्भात, पण भारताच्या सर्व समस्या जे नीट पेपरची असो किंवा विविध समस्या असो, आज हे समस्या घेऊन आले आहे की गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्या. त्याकरिता त्यांनी निवेदन दिलं आहे. आणि हे निवेदन कोणत्या प्रकारे निवेदनात यांनी मागणी केली आपण जाणून घेऊया. बंद करा. आपल्यासोबत जोडलेले आहे माननीय राजूभाऊ अवताळे. नमस्कार. नमस्कार. आजचं जे निवेदन आहे हे कशाबद्दल आहे याबद्दल आमच्या माध्यमातून आपण सविस्तर सांगावे. ठीक आहे. मी राजू अवताळे. आज आम्ही सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाच्या वतीने तसेच बहुजन कृती समितीच्या वतीने माननीय तहसीलदार कारंजा यांचे मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनामध्ये आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे की गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे, गायीचे कत्तलखाने सर्व बंद करावे, गायीची कत्तल करणाऱ्या विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी, असे कायदे करावे. ह्या मागणीकरता आम्ही बहुजन कृती समितीच्या वतीने आज निवेदन सादर केलेले आहे. आज आपण पाहतो भारतामध्ये गोमातेची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असून करोडो अरबो रुपयाचे गोमांस विदेशामध्ये निर्यात केल्या जात आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहत आहे गायीने भरलेले ट्रक पकडल्या जात आहे, परंतु ते ट्रकमध्ये गायी भरून नेणारे मुस्लिम समाजाचे लोक नसून हिंदू समाजाचेच लोक बदनाम केल्या जात असून त्यांची बऱ्याच ठिकाणी लिंचिंग सुद्धा करण्यात आलेली आहे. तर ह्यामुळे देश आज रस्त्यावर उतरलेला आहे. मुस्लिम समाज सुद्धा गोमातेची हत्या बंद करा, गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करा या मागणीकरता विविध ठिकाणी आंदोलने करत असून भारतातील साधू संत सुद्धा त्यांच्यासोबत असून भारताचे जगद्गुरू शंकराचार्य आहेत. म्हणून बहुजन कृती समितीच्या राष्ट्रीय माता घोषित करावे. भारतात मानकर सर, तुमचं याच्यावर काय मत राहील? संपूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन लाखोंची गोहत्या बंद झाले पाहिजे. मोठे मोठे जे कार्यक्रम मुस्लिम धर्मगुरूंची इच्छा आहे त्या निवेदनाद्वारे हे कळविले आहे. तेव्हा आम्ही कारंजा तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्र गोहत्या बंद झाली पाहिजे आणि गो देशामध्ये रोखली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सुद्धा यांच्यावर झाली पाहिजे बंद करण्यासाठी विनंती आहे. बंद करा. हा, हे काढा.